सगळ्यांचं असं स्पष्ट मत आहे की वक्फचा चुकीचा अर्थ काढून ज्या त्यांच्या हक्काच्या जमिनी आहेत, ज्या त्यांच्या पूर्वजांनी दिलेल्या जमिनी आहेत, ज्या दानात दिलेल्या जमिनी, वक्फचा अर्थ सरळ आणि सोप्या भाषेत म्हणजे दान दिलेली जमीन, धर्मासाठी दान दिलेली जमीन ही सरकारने हातात घेऊन विकणं हे भारताच्या संविधानाविरोधात आहे. भारताचं संविधान हे भेदभाव करायला मनाई करतं. त्यामुळे दान हे फक्त मुसलमानांमध्ये होतं, दान शिखांमध्ये होतं, दान बुद्धिस्टांमध्ये होतं, दान ख्रिश्चनांमध्ये होतं, दान हिंदूंमध्ये होतं, दान मुसलमानांमध्ये होतं, इस्लाममध्ये. त्यामुळे दान केलेली कुठलीही वस्तू ही त्या धर्माची होती, त्याच्यावर सरकारचा काय अधिकार. पण ज्या पद्धतीनं आता जर तुम्ही तसं म्हणतात की आज मुस्लिम यामध्ये पिसले जातात, उद्या अजून दुसरं कोण असू शकतो? आता आता जो सर्वात मोठा बुद्धिस्ट बिहारमधली जी जागा आहे बोधगया, काय चालू आहे तिथे? हेच चालू आहे. जे ज्यांचं आहे त्यांच्याकडे राहू द्या ना, जे ज्यांचं आहे त्यांच्याकडे राहू द्या. तुम्हाला ह्या ज्या जमिनी म्हणजे आता हे आमचे मित्र आहेत, त्यांच्या वडिलांकडे 100 एकर जमीन आहे. त्यांच्या वडिलांना वाटलं की 90 एकर जमीन ह्याच्या नावावर ठेवू आणि 10 एकर जमीन धर्माला देऊन टाकू, की धर्माला देऊ, सरकारला नाही. त्यामुळे त्याचा वापर धर्मासाठी झाला पाहिजे हे सरकारने बघायचं. जर त्याचा गैरवापर झाला तर करणाऱ्याला जेलमध्ये लागेल, पण ती त्यांच्या हातात न घेऊन सरकार विकेल हे चुकीचं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.